नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. 59वे निरंकारी संत समागम हे बघा समडोळी गावाला रस्ता आहे. सांगलीवाडीच्या हद्दीमध्ये सांगलीमध्ये भरलेला आहे आणि 59 निरंकारी संत समागम. तर मित्रांनो, असं ऐकण्यात आलं की जवळजवळ 59 वर्षांनी सांगलीत भरलेला आहे. असं तर कळालं आम्हाला की 60 वर्ष त्याला नक्कीच होऊन गेले आहेत. आणि या ठिकाणी आतमध्ये गाड्या आहेत बघा, आणि हे जे सेवेकरी आहेत या लंगर 2 असं लिहिले. त्यामुळे मला पहिला वाटायचं हे पंजाबी लोकांसाठी जायचं, तसं नाहीये. याची व्याख्या खूप मोठी आहे, ते नंतर तुम्हाला सांगेनच. 1200 रुपये प्रतिसाद जेसीबीला भाडं लिहिलेलं आहे. हे बघा, व्यवहारात तो व्यक्ती किती ॲक्युरेट असेल. 1200 भाडं त्यांनी जेसीबीवर लिहिले. जवळपास 10 लाख लोक येणार आणि एरिया कमीत कमी 500 एकरचा एरिया आहे. मग असे खड्डे तर लागणार पाणी ट्रान्सफर करायसाठी. पाणी, वीज वगैरे अशा गोष्टी इथं सुविधा करणं, 3 दिवसासाठी इतका मोठा तामझाम करणं, हे मात्र मला आश्चर्य वाटलं. मला देखील इतकं माहीत नव्हतं की निरंकारी संस्था इतकी मोठी आहे. पण हे बघून राव आश्चर्यच वाटलं मला. आणि भरपूर प्रमाणात शेडचं बांधकाम चालू आहे. आता या ठिकाणी पहा तुम्ही, अंतर्गत रस्ते बांधणी, सपाटणी, तर जमीन लेवल करणे हे देखील चालू आहे. आणि 58वा निरंकारी संत समागम, बहुतेक 58 नावाची माहिती आम्हाला दिसली एका गाडीवर. तर ही गाडी होती 58वी संत निरंकारी समागमची. आणि या ठिकाणी तो भरला होता पुण्यामध्ये, पिंपरीला. आणि योगायोग बघा मित्रांनो, पुण्यामध्ये त्याला असून सुद्धा इतकी मोठी जागा त्यांना 450 एकर असून सुद्धा कमी पडली असं नंतर आम्हाला एका मित्रानं सांगितलं. आणि जे सेवेकरी येतात आधी सेवा करण्यासाठी महिनाभर, त्यांच्यासाठी इथं टेंट बांधलेले असतात आणि टेंटवर नंबर लिहिलेला असतात की त्यांनी कोणत्या एरियामध्ये त्यांच्या टेंटमध्ये राहायचं आहे. मुंबईची लोक कुठं राहणार, पुण्याची लोक कुठं राहणार. आणि या ठिकाणी बघा, अजून टेंट बांधायचं काम चालूच आहे. आठवड्यावर आणला आहे समागम आणि टेंट अजून बांधायचे काम चालू आहे. जे समोर दिसतोय तो एरिया कमीत कमी 30 ते 40 एकरचा आहे, जिथे अजून काम चालू आहे. इतक्या लोकांसाठी जे सेवा करायला आधी लोक येतात त्यांसाठी किचन तर पाहिजे. मग ही रसोईमध्ये आले आणि या सगळ्या भाजीपाला ठराविक लोक हे सेवेने दिलेले असतात, दान केलेले असतात. आणि या ठिकाणी बघा, पलीकडे ज्या स्त्री आहेत त्या स्वयंपाक करण्याचं काम करत आहेत. आणि हे जे झाकून ठेवण्यासारखं वाटतंय पाण्यासारखं, तुम्हाला मी दाखवेन या ठिकाणी. तर या मिरचीच्या बाजूला हे झाकून ठेवण्यासारखं काय आहे, तर हे मित्रांनो पाणी आहे. पाणी आतमध्ये तलाव आहे बघा. थोडंसं वाकून बघितलं कळेल की आतमध्ये तलाव. इतक्या लोकांसाठी पाण्याची सोय तर करावीच लागेल. त्यामुळे कमीत कमी एक 4 ते 5 गुंठ्यामध्ये तलाव उभारलेला आहे आणि त्यातून पाणी ट्रान्सफर केलं आहे. आणि इथे मित्रांनो मला धूर दिसला, असा भरपूर प्रमाणात धूर झालेला दिसला. म्हटलं काहीतरी इथं केमिकलचं बाजूला चालू आहे. नंतर विचारल्यावर कळालं की कचरा डेपो आहे. तिथे कचरा डेपोमुळे इतका धूर पसरला आहे. आणि कचरा डेपोला देखील नोटीस दिलेली आहे की कचरा डेपोने त्यांचा कचरा किमान 15 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे, कारण की अतिशय प्रमाणात तिथं धूळ पसरले. आणि मी इथं बघितलो, हे बघा पक्षी उडले बघा. नाही, इतके पक्षी एका ठिकाणी कसे आले, तर या ठिकाणी समोर एक कॅन्टीन आहे, नंतर तुम्हाला दिसेलच ते. त्या कॅन्टीनचं सांडपाणी इथं येते आणि पुन्हा सर्व सांडपाणी एकत्र होऊन बाहेर जाते. अशा प्रकारे इथं कॅन्टीन आहे खाली कोपऱ्यात. आणि त्यामुळे ते पण कॅन्टीनचं सगळं जेवणाचं अन्न वगैरे खायसाठी ते पक्षी जमलेले आहेत. आणि या धुराचा जो विषय आहे मित्रांनो, तो 15 दिवस नक्की त्यांनी ऑर्डर देऊन बंद करणार, कारण की ते भरपूर प्रमाणात त्या एकाच गोष्टीमुळे तिथे थोडंसं प्रदूषण जाणवते, बाकी काही नाही. आणि इथे बघा जेसीबीनं सगळ्या ठिकाणी, भरपूर ठिकाणी, हे तुम्हाला मित्रांनो मी दाखवतोय, हे फक्त त्याचा 10% भाग असेल. मी पाक कोपऱ्यामध्ये आलो एका ठिकाणी, ज्या ठिकाणी बेसिक सुविधा आहेत तिथे मला पहिला बघायचं होतं की आधी लोक येऊन राहिलेत त्यांनी कसं करलेत, की सेवा कशी अर्पण करल्यात. ह्या पाण्याच्या पाईपलाईन आहेत, एका ठिकाणाहून पाणी या तलावामध्ये आणलं जातंय. कारण इथं बोर वगैरे काढण्याचा प्रश्न नाही, कारण ही जमीन पहिल्यापासून शारपड होती, मग पाणी तिथं खराबच लागणार. त्यामुळे पाणी, स्वच्छ पाणी इथून आणून या पाईपनं ट्रान्सफर केलं जाते. आणि इतका सगळा तामझाम करणं म्हणजे लेआउट डिपार्टमेंट असणार 100%. आणि नक्कीच आम्हाला लेआउट डिपार्टमेंटची गाडी पण दिसली बघा समोर. हे सगळं कुठली वस्तू कुठं पाहिजे, कुठली वस्तू हे पाहिजे, हे सगळं आधी ठरवलं असतं. त्यामुळे लेआउट म्हणजे आखणी डिपार्टमेंट त्यांचं असणारच. बघा, कर्नाटकच्या गाड्या, मुंबईच्या गाड्या, हे जे व्यक्ती आहेत हे पुण्याचे व्यक्ती आहेत. आणि मागच्या वर्षी ह्यांच्याच गावात समागम होता पुण्यामध्ये, त्यामुळे तिथंच होते. हे सेवेकर आहेत, हे येऊन राहिलेत पहिला. आता यांनी जवळजवळ या व्यक्तीनं जवळजवळ येऊन महिना झाला त्यांना ते सेवा अर्पण करलेत आपली. आणि दर समागमला ते असतात. आता इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, त्याच्या आतमध्ये डिझेलची टंकी आहे. त्यांनी सांगितलं की पुढे पुढे भागात आहेच, कसं कसं होत जाणार आहे. हे बघा, आम्ही विचारलं त्यांना हे काय आहे, इथं स द कालेले, तर त्यांनी सांगितलं स द म्हणजे संत निरंकारी सेवा संस्था, अशा प्रकारे. आणि पुण्याचे व्यक्ती आहेत आणि विद्यार्थीचा कुठं तो इंजिनिअरिंगचा. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितली माहिती खूप छान होती, नंतर येईलच ती माहिती. त्यांनी सांगितलं की हे पातेलं जवळजवळ 1.5 टन वजनाचं आहे, 1.5 टन. क्रेनशिवाय हे उचलता येत नाही. अशी 12 पातेलं एका लाईनमध्ये फिट केले आहेत.
मग आम्ही विचार केला याला गॅस न जेवण करतात का कशाने करतात, नाही म्हणले हे साईडला पंप आहेत, या साईडच्या पंपामध्ये इथून जे दिसतंय ही पाईप यातून डिझेल पडते, हे डिझेलच्या मागे 4000 लिटरची टाकी आहे, यातून डिझेल इथं पडते आणि डिझेलचा पंप खालून फवारला जातोय आणि मग तिकडे जेवण पेटते. हे पंप आहेत, मोटर पंप आहे आणि आतमध्ये नोझल सारखं म्हणजे एक जाळ लावण्यासारखं हे असतं तिथून. आणि इथं भांडी आहेत मित्रांनो, भांडी ठेवली आहेत आणि आता ते होईपर्यंत आम्हाला 7 वाजता झाले, अंधार पडला. आणि हे जे भांडं आहे हे ॲल्युमिनियमचं, हे उचलायला कमीत कमी 15 ते 20 लोक लागतात असं त्यांचं म्हणणं होतं. हे बघा हे भांडं, इतकी भांडी कारण की सेवेकरी जवळ तिथं आता सध्या तर एक 4,500 ते 5,000 सेवेकर तिथं असणार आणि त्या सेवेकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था तर करावीच लागेल. दूध घेऊन बसला बा, दूध घेऊन बसला. जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था आहे, मुलांसाठी दूध देखील आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मित्रांनो जिथं शेड आहे तिथं खाली आतमध्ये लोकांना बसण्यासाठी अशी जागा केली आहे. आणि या ठिकाणी या व्यक्तीला हात नाही येत पण तो देवाचे गाणे म्हणत आहे. पुरुष जे आहेत ते सेवेकरी त्यांना खाकी ड्रेस आणि महिला आहेत त्यांना निळा ड्रेस आणि पांढरी ओढणी असं आहे. आणि लाईट बघा मित्रांनो, खूप लांब अशा लाईट लागलेले आहेत, खूप म्हणजे खूप भयानक मोठा हा कार्यक्रम आहे. आणि याचे प्रत्येक भाग मित्रांनो मी टाकणार आहे, वेगवेगळे भाग. तर डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला. के तेरे जैसा कोई नहीं, मैंने ढूंढ लिया रे जग सारा, के तेरे जैसा कोई नहीं, मैंने ढूंढ लिया रे जग सारा, मैंने ढूंढ लिया रे जग सारा कि तेरे जैसा कोई नहीं. सच में मी आतापर्यंत बघितला कार्यक्रमापैकी हा सर्वात मोठा कार्यक्रम मित्रांनो मला असं वाटतं. आणि याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णकिनारी याचे सर्व भाग येणार आहेत, खूप असे भाग येणार आहेत. तर ते पाहत चला. आणि नदीवरले भाग मित्रांनो जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना येत असतील, त्यांनी नदीवरले जे भाग आहेत ते देखील थोडंसं मन लावून पाहावं लागतंय, पण तुम्हाला ते देखील आवडतील. आणि याच्यानंतर आता उद्या एका वेगळ्या भागात भेटू. तर पाहत चला, पोहत चला, खुश राहा.